आज आहे 30 मे. आपण जे एक्सपेरिमेंट सुरू केलेलं होतं, टोमॅटो एक पिरॅमिडच्या खाली ठेवलेला आहे आणि एक पिरॅमिडच्या बाहेर ठेवलेला आहे. तर याला सुरुवात केलेली होती आपण 21 मेला आणि आज 30 मे म्हणजे आपले एकूण 9 दिवस झालेले आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपल्याला हे एक्सपेरिमेंट जे आहे ते 7 दिवसासाठीच करायचं होतं आणि 6व्या दिवशी मी व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर 7व्या दिवशी कुठलाच व्हिडिओ बनवला नाही आणि तुम्हाला काहीच अपडेट दिलेली नाही. कारण सांगते, कारण 6व्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं टोमॅटो म्हणजे तेवढंसं खराब वगैरे झालेलं नव्हतं. हलक्याशा त्याच्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या, कलर डार्क झालेला होता आणि मला इंटरेस्ट यासाठी आणखी याच्यामध्ये वाढला आणि म्हटलं काही दिवस आपण हे एक्सपेरिमेंट आणखी कंटिन्यू करूया. कारण पिरॅमिडच्या खालचा जो टोमॅटो आहे तो अगदी जशाच तसा फ्रेश आहे. बघूया किती दिवस तो फ्रेश राहतोय. त्यासाठी म्हटलं आणखी काही दिवस आणखी कंटिन्यू करूया. त्यासाठी मी तुम्हाला कुठलीच अपडेट दिलेली नाही. आज 9वा दिवस आहे. चला तर आपण पिरॅमिड उघडून बघूया आणि पिरॅमिडच्या बाहेर जो आहे तो सुद्धा टोमॅटो बघूया आपण कसा आहे, काय आहे. हे बघा, हा आहे आपला पिरॅमिडच्या बाहेरचा टोमॅटो. स्टील तो असा आहे. त्याच्यावर आणखी थोड्याशा जास्त सुरकुत्या पडलेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला आत्ता कॅमेऱ्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत असेल. त्या दिवशी इतक्याशा नव्हत्या, म्हणजे इतक्या स्पष्ट दिसणाऱ्या नव्हत्या. ओके, हा आहे पिरॅमिडच्या बाहेरचा. पण पिरॅमिड उघडून पाहूया. तर हा आहे पिरॅमिडच्या खालचा टोमॅटो. आता तुम्हाला सांगते, आपण पहिल्या दिवशी तो जसा ठेवल्याच्या नंतर म्हणजे असा फर्म होता आतून, तसाच आहे. कुठेही म्हणजे असे एखाद्या ठिकाणाला जास्त पिकलेला आणि एखाद्या ठिकाणाला कमी पिकलेला असं वगैरे काही नाही. त्याची क्वालिटी पहिल्या दिवशी फक्त मला ना याचा रंग थोडासा बदललेला वाटतोय. असं मला वाटतंय की याचा रंग थोडासा बदललेला आहे, म्हणजे जास्त पिकलेला आहे दिसतोय हा. हे बघा. ओके, चला तर परत याला मी झाकून ठेवते. जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं की दोन्हीही टोमॅटो कशा आहेत. बाहेरचा टोमॅटो सुद्धा तितकासा खराब झालेला नाही, म्हणजे त्याची अशी क्वालिटी नाहीये की त्याला हातात वगैरे घेऊ शकत नाही, असं काही नाही. स्टील तो म्हणजे चांगला आहे, फ्रेशच आहे. फक्त त्याला थोड्याशा त्या दिवशीपेक्षा जास्त सुरकुत्या पडलेल्या आहेत. आणि तुम्हाला दाखवलं की पिरॅमिडच्या खालचा टोमॅटो सुद्धा कसा आहे. मला त्याचा लाईट फक्त थोडासा कलर डार्क झालेला दिसतोय, पण त्याची जी क्वालिटी वगैरे आहे ना, तो आतमधून जशाच तसा आहे, फर्म. अगदी पहिल्या दिवशी जसा ठेवला होता ना तसंच. कुठेही त्याचे असे जास्त डार्क स्पॉट झालेले नाहीत की एखाद्या ठिकाणी जास्त पिकलाय आणि दुसऱ्या ठिकाणी नो. ॲज इट इज जसा ठेवला आहे ना तो तसाच आहे. म्हणूनच माझा इंटरेस्ट या एक्सपेरिमेंटचा आणखी म्हणजे जास्त वाढलेला आहे. म्हणून म्हटलं चला आपण काही दिवस हे एक्सपेरिमेंट आणखी कंटिन्यू करूया. बघूया किती दिवस तो फ्रेश राहतोय तो. आणि हो, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचं काय मत आहे याविषयी. हे एक्सपेरिमेंट मी कंटिन्यू करायला पाहिजे किंवा नाही.